घसा खवखवत असेल, घशामध्ये इन्फेक्शन होऊन घसा दुखत असेल, तर हा घरगुती उपाय करून पहा. फक्त 5च मिनिटात घसा दुखी थांबते, सोबतच खोकल्याला सुद्धा आराम मिळतो. सर्दी असेल तर ती सुद्धा याने बरी होते. याचा कसलाही साईड इफेक्ट अजिबात होत नाही. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कुणीही हा उपाय बिनदिक्कतपणे करू शकता. आता हा उपाय नक्की कसा करावा, चला तर जाणून घेऊया. त्यासाठी आपण लसणाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. लसणाच्या एक 5-6 पाकळ्या यासाठी आपण घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित सोललेल्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला तव्यावर चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. लसूण पाकळ्या भाजून घेण्यापूर्वी आपण त्यांना 2 भागांमध्ये त्याचे तुकडे करणार आहोत. लसूण पाकळ्यांचे तुकडे करून आपल्याला ते या तव्यावर टाकायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील. या लसूण पाकळ्यांमध्ये, या लसणामध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म असतात की जे आपल्या घशातलं इन्फेक्शन दूर करतात. जे काही बॅक्टेरियाज असतात किंवा जे व्हायरस असतात त्यांना आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम या लसणातील अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म करत असतात. 2-3 मिनिटे या लसूण पाकळ्या आपण व्यवस्थित भाजून घेत आहोत. 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या या लसूण पाकळ्या आपण मंद आचेवरती व्यवस्थित भाजलेल्या आहेत. या अशा प्रकारे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्याला खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेऊया. मी गॅस बंद करतो. लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजल्या जातील याची आपण काळजी घ्यायची आहे, कारण जोपर्यंत त्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत तोपर्यंत हा उपाय काम करणार नाही. तर या खलबत्त्यामध्ये मी या लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. या भाजलेल्या लसूण पाकळ्यांमध्ये आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. हळदीचं प्रमाण अगदी मापात घ्या. ही हळद मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो गूळ आहे तर या गुळाचा एक साधारणतः मध्यम आकाराचा खडा यामध्ये आपण टाकणार आहोत. गूळ जास्त प्रमाणात घेतला तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे या 3 वस्तू आपण या ठिकाणी एकत्र केलेल्या आहेत आणि आता या तिन्ही वस्तूंना चांगलं एकजीव करण्यासाठी आपण त्याला कुटून घेऊया. तर हे मिश्रण आपलं रेडी आहे. तर याचाच वापर आपण औषधासारखा करायचा आहे. अर्थात दिवसभरामध्ये 3-4 वेळा हे मिश्रण खाऊन आपण संपवून टाकायचं आहे. जशी आपण जी कफची जी गोळी असते, ज्याला आपण फिक्स गोळी असं म्हणतो, तर ती गोळी आपण ज्या प्रकारे चघळून खातो, अगदी त्याच प्रकारे हे थोडंसं, हे जे मिश्रण आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि ते आपण अगदी तोंडात टाकून ते हळूहळू चघळून आपण संपवायचं आहे. त्याच्यावरती पाणी वगैरे पिण्याची काही गरज नाही. हे खाल्ल्यानंतर साधारणतः एक अर्धा तास त्यावरती आपण कोणताही पदार्थ खाऊ किंवा पिऊ नका. याच्यामुळे घशातले जे काही बॅक्टेरिया असतील, जे काही इन्फेक्शन असेल, तर ते सगळे दूर होतात. ते इन्फेक्शन सगळं निघून जातं आणि अगदी एकाच दिवसामध्ये आपला घसा ठीक होतो. आपला खोकला तर अगदी 1 मिनिटामध्ये याने बरा होतो. तर असं हे मिश्रण एकदा तयार केल्यानंतर तुम्ही ते दिवसभर वापरू शकता. थोडं आपण हे मिश्रण घ्यायचं आहे, खायचं आहे. अगदी लहान मुलांपासून, मी बाळ म्हणत नाही आहे, साधारणतः ज्यांचं वय एक 10 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तिथून पुढे कुणासाठी हा उपाय चालू शकतो. तर अत्यंत चांगला असा उपाय आहे, खूप कारगर आहे. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या बेस्ट मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. थँक्यू.